प्रिय स्वामी भक्तांनो, जर तुमच्या जीवनात अडथळे, भीती आणि चिंता असतील तर आज शनिवारच्या या पवित्र दिवशी हनुमंतराय आणि श्री स्वामी समर्थांचा हा संयुक्त संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित हा संदेश तुमच्यासाठीच. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थाय. श्री स्वामी समर्थाय. ओम 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 हम हनुमते नमः. ओम हम हनुमते नमः. ओम हम हनुमते नमः. ओम हम हनुमते नमः. स्वामी समर्थ व हनुमंतराय यांचे संयुक्त वचन. बाळा, संकटाला घाबरू नकोस. हनुमंतरायांनी शक्ती, सेवा आणि भक्तीचा मार्ग दाखवला तर स्वामी समर्थांनी श्रद्धा आणि ध्येयाची भीती तुझ्या मनात असते, नीतीत नाही. श्रद्धेने कर्म कर, सेवाभाव जप आणि नामस्मरण कधीही सोडू नकोस. योग्य वेळ आली की प्रभू तुझ्यासाठी अशक्य वाटणारे मार्गही खुले करतील. भक्तांनो, या संदेशाचा अर्थ असा आहे की जीवनात कितीही मोठे संकट आले तरी घाबरायचे नाही. हनुमंतराय आपल्याला जीवनात श्रद्धा, निष्ठा आणि सेवाभाव शिकवतात आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ आपल्याला श्रद्धा, भक्ती, संयम आणि विश्वास शिकवतात. जेव्हा हे दोन्ही गुण आपल्या जीवनात येतात ना, तेव्हा कोणतेही मोठे संकट आपल्याला मोठे वाटत नाही. आजच्या काळात अनेक लोक भीतीमुळे प्रयत्न करायचे सोडतात. हनुमंतराय व स्वामी समर्थ आपल्याला सांगतात, श्रद्धा ठेव, प्रयत्न करत राहा आणि परमेश्वरावर अटळ आणि एकनिष्ठ विश्वास ठेवा. उदाहरणार्थ, जसा हनुमंतरायांनी समुद्र ओलांडण्यापूर्वी स्वतःची शक्ती ओळखली, तसाच प्रत्येक माणसामध्ये संकटावर मात करण्याची शक्ती असते. फक्त ती शक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास जागृत करण्याची गरज असते. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ.
ओम नमो श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.